नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की भाजपनी त्यांचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, निष्ठावान म्हणजे अनेक लोक हे पिढीजात भाजपचे कार्यकर्ते आहेत. हे आत्ता 2017मध्ये किंवा 2012मध्ये तुमच्याकडे आलेले किंवा 14 किंवा 19मध्ये तुमच्याकडे आलेले हे निष्ठावान नाहीत. पण जे पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे आहेत, काय की जे फक्त पैशामुळे मागे पडतात, अशा लोकांना भाजपने मदत करायला पाहिजे. आज सत्तेत येण्यासाठी म्हणून आपण याला काय म्हणतात त्याला, लोकसभेला आणखीन विधानसभेला आपण सगळ्यांनी मदत केली. सगळ्या निष्ठावान लोकांनी त्यांना मदत केल्यामुळे आज एवढ्या सीट्स त्यांच्या आलेल्या आहेत. संघ अगदी प्रामाणिकपणे उतरलेला आहे. आणखीन ह्याच्यामुळे संघ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे ह्यांच्याकडे यांना मतं पडलेली आहेत आणि एवढ्या यांच्या सीट आलेल्या आहेत. पण आज काय होतं आहे की तुम्ही ही जी बाहेरची लोकं आणलेली आहेत, आता उदाहरणार्थ आपण हर्षवर्धन पाटील हेच व्यक्तिमत्व घ्यावं. यांना तुम्ही घेतलं, यांना तुम्ही तिकीट देता आलं नाही. तुमचं अजितदादाच्या त्या राजकारणामध्ये तुम्हाला तिकीट देता आलं नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. ह्या हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला आपण जवळजवळ 250 कोटी रुपये दिले आणि त्याला त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या NCDCचा तुम्ही कॉपरेटिव्ह याचा तुम्ही चेअरमन पण बनवला हर्षवर्धन पाटलांना. पण हर्षवर्धन पाटलांनी काय केलं? हे जे आयाराम आहेत हे प्रामाणिक नाही आहेत. माझं परत BJPच्या नेतृत्वाला सांगणं आहे की हे आयाराम प्रामाणिक नाही आहेत. काय हे तुम्ही इतक्या लोकांना तुम्ही कॉपरेटिव्हच्या ह्याच्यामध्ये पैसे दिले. 2019ला सुद्धा तुम्ही बऱ्याच लोकांना पैसे दिले. पण हे सगळे पैसे कुठे गेले याचं कधी कोणी विचारतं का? आज हर्षवर्धन पाटलांचं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन्ही कारखाने त्यांनी भाड्याने दिलेले आहेत. मग हे 250 कोटी कुठे गेले? किती? माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. अशी आणखीन पण काही स्थानं आहेत. सगळीच नावं मी इथे घेऊ शकत नाही. तर या लोकांनी तुम्ही दिलेले पैसे तरी त्यांना त्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. तर याच्यासाठी आपण काय करतोय? बरं ठीक आहे, त्या संस्था त्यांच्याकडे आहेत. आणखीन त्या संस्थेमुळे तुम्ही त्यांना घेतलं किंवा त्यांची ती संस्थेमुळे पकड आहे. पण आज ते तुमचे लॉयल नाही आहेत. तर तुमचे जे कोण निष्ठावान लोक आहेत त्यांना तुम्ही साखर कारखाना काढायला, सूतगिरणी काढायला, कॉलेज काढायला त्याला का मदत करत नाहीत तुम्ही? कारण हे आजही त्या काँग्रेसी ढाच्यातनं बाहेर पडले नाहीत. राष्ट्रवादीच्या ढाच्यातनं ते बाहेर पडले नाहीत. म्हणजे मी एक सांगतो, अजित पवारांनी खूप प्रमाणावर मोल्ड केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या याच्याप्रमाणे. जरी ते भारतीय जनता पार्टी पण ते युतीमुळे त्यांनी खूप गोष्टी बदलल्या आहेत. तसे हे तुमच्याकडे जे आलेले आयाराम आहेत, जे काँग्रेस राष्ट्रवादीतनं आलेले आहेत, हे बदललेले नाही आहेत. फक्त बाहेरचा बोर्ड बदललेला आहे. जो काँग्रेसचा होता, राष्ट्रवादीचा होता, तो काढून तिथे भाजपचा आलेला आहे. बाकी आतमधले बसणारी माणसं तीच, त्यांचं काम करणारी माणसं तीच. आणखीन आजपर्यंत प्रामाणिकपणे ह्या लोकांना काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून विरोध करून यांचा मार खाल्लेली जी लोकं आहेत आपली, त्यांना हे काय म्हणतात त्याला, केराची टोपली पण दाखवत नाही. मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यात कोणीतरी एक यांनी कमेंट केली होती की भाजपवाल्यांची लायकीच अशी आहे की त्यांना मुलं दुसऱ्यांचीच लागतात, स्वतःमध्ये हिंमत नाही. इतकं म्हणजे आणखीन घाणेरडं त्या माणसाने कमेंटमध्ये लिहिलेलं आहे. तर ही भाजपची हे नाही आहे. भाजपच्याकडे निष्ठावान लोक आहेत. संघासारखी स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडे. आपल्या लोकांना तुम्ही साखर कारखाना काढायला मदत करा, सूतगिरणी काढायला मदत करा. जसं ह्या लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये या लोकांनी यांना ज्या पद्धतीत कर्ज दिलं, कर्जाचे मापदंड आपल्या लोकांना लावू नका. यांना 250 कोटी रुपये देताना तुम्ही मापदंड लावले होते का? काय केलं यांनी तुमचं? तुम्ही आज त्यांना 250 कोटी दिले, त्यांनी ते काय वापरले नाही वापरले, इतर कोणाचे जे आहेत त्यांचं तुम्ही काढा ना.
मग आपल्या लोकांनी इतके वर्ष तिथे जे काही काम केलं त्यांना काही किंमत नाही. आज पुढच्या 5 वर्षाचा प्रोग्राम बनवा, पुढच्या 5 वर्षामध्ये सांगा या इथे तू उभं राहायचं, या इथे तू उभं राहायचं, तुला सगळी ताकद देऊ. कशाला तुम्हाला लागतात बाहेरचे नेते? तुमच्याकडे ओबीसी नेतृत्व नाही, तुमच्याकडे दलित नेतृत्व नाही. तुमच्या दलित नेतृत्वाला, तुमच्या ओबीसी नेतृत्वाला, तुमच्या मराठा नेतृत्वाला द्या ना ताकद. आज तुम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातली जी काही तुमच्याकडे लोकं आलेली आहेत सगळी, काय ही काँग्रेसी लोक आहेत आणि ही यांच्या मेंटॅलिटीमध्ये, आणि हे गटातटाचं जे काँग्रेसचं राजकारण आहे आज ते तिथे चालू आहे. आज ते तिथे चालू आहे. तर हे बदला. निष्ठावान लोकांना तुम्ही मदत करून वरती आणा. त्यांना लायसन्सेस द्या, इथेनॉलचं लायसन्स द्या, साखर कारखान्याचं लायसन्स द्या, आणखी त्यांना पैसे देऊन मदत करून वरती आणा. का तुमच्याशी प्रामाणिक राहणार नाही? कशाला तुम्हाला बाहेरची लोक तिथे पाहिजेत? ते तिथे येऊन तोच भ्रष्टाचार करणार. आणखीन तुमच्या लोकांना जे भ्रष्टाचारी नाहीत, जे चांगले हे ते तसेच कोरडे पाषाण राहणार. जे आयुष्य तुमच्यासाठी वेचलं, ज्यांच्या वडिलांनी किंवा ज्यांनी स्वतः आणीबाणीमध्ये फटके खाल्ले, जेलमध्ये गेले, त्यांच्या प्रामाणिकतेला काही आहे की नाही? का फक्त त्यांची किंमत 10,000 रुपये महिना जे तुम्ही पेन्शन देतात तेवढीच आहे? आज 5,000 रुपये महिना ज्या लोकांच्या बायका आहेत त्यांना तुम्ही देतात. 5,000 रुपयामध्ये काय होतं? त्या मुलांना, त्यांच्या मुलांना मार्गी लावा ना. आता त्यांची मुलं नाही, त्यांची नातवंड आहेत, त्यांना मार्गी लावा ना. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी कसं आपला माणूस आला हे गेला, तुम्ही आपल्या माणसाला विसरतात. आणि मी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मी सांगतो, जिथे तुम्हाला डावललं जातं ना, जिथे तुम्हाला, आता तुम्हाला माहिती आहे, आता इंदापूरच्या लोकांचं होतं, मी की 250 कोटी रुपयाचा हिशोब तुम्ही मागा ना, कायदेशीर मागा ना, राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये मागा, द्या तुम्ही फडणवीस साहेबांना, द्या तुम्ही वरती अमित भाईला, की यांनी याचं काय केलं म्हणून. म्हणजे जरी एखाद्या ठिकाणी आमदार काँग्रेसचा आपल्या भाजपमध्ये आला असेल, भाजपमध्ये येऊन त्यांना पैसे मिळाले असेल, पण त्यांनी काही केलं नसेल आणि तो आपल्याला डावलतो, हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे कोण डावलतात ते. भाजपच्या तिकिटावर उभं राहायचं आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून हे करायचं की आम्ही इथे गायींचा कत्तलखाना उघडायचा. अरे भाजपचा आमदार तू आणि गायींच्या कत्तलखान्याच्या गप्पा मारतोस? हे असे जे लोक आहेत यांना स्थानिक भाजपवाल्यांनी गप्प बसून चालणार नाही आहे. नेतृत्वाचा पिच्छा करा तुम्ही, की हे आम्ही का नाही. भाजप विचारत, भाजपचं नेतृत्व तुम्हाला हकलून देत असेल तर संघात जा, क्षेत्रीय कार्यालयात जा, प्रांत कार्यालयात जा, तिथे नाही झालं तर रेशीमबागेत जा. आणि माझं संघाला सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी हे कुठेतरी आपल्या लोकांना वरती आणायचा हे करावा. नुसतं आपलं हे रचनेत बसत नाही वगैरे करून, म्हणजे एखाद्या माणसाने रचना आणखीन रचनेत नाही आहे, आणखीन चौकटीत बसत नाही, म्हणजे समजायचं की त्यांनी तुमचं काम करायचं नाही. हे आपल्या जे भाजप आणखीन याचे जे हे आहेत ते. आज का आपण नेतृत्व वाढवू शकलो नाही? का आपल्याला आयारामांची गरज पडली आहे? आपल्या लोकांना पैशाचे, आज झालं तुमच्या आपल्याकडे 10 वर्ष सत्ता आहे, 10 वर्ष आपल्याकडे पैसे पण आहेत, सगळं काही आहे. द्या आपल्या लोकांना, वरती आणा आपल्या लोकांना. कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर तुमच्या झेडपीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आपल्या लोकांना तिकीट द्या, त्यांना पैशाचा सपोर्ट करा, संघाच्या माध्यमातून सगळं करा, आणखीन आपल्या लोकांना पुढे करून वरती आणा त्यांना. ही माझी भाजपच्या नेतृत्वाला ही प्रामाणिक विनंती आहे. आज एवढंच. धन्यवाद.